नमस्कार. आज हे आमच्या नाशिकमधलं असं सुंदर असं वातावरण आहे. बऱ्यापैकी ढग वगैरे आलेले होते आणि गेल्या मागच्या आठवड्यात खूप जास्त हीट वाढली होती आणि आता एवढ्या 2-3 दिवसापासून बऱ्यापैकी वारा आणि पाऊस पडतोय. दुपारी 3 नंतर वातावरण खूप छान असतं आणि सकाळी उठल्यानंतर पण खूप छान वाटतं सगळं वातावरण बघायला. आणि म्हणूनच या अशा वातावरणामध्ये ना आमचं काल रात्रीच प्लॅन ठरला होता की आज आपण पाटवडी आणि रस्साभाजी बनवायची. म्हणून आमच्या ऑफिसच्या टिफिनला आम्ही हेच ठरवलं की आज पाटवडी बनवायची. आता पाटवडीसाठी ना सगळ्यात पहिले थोडासा मी मसाला तयार केला. म्हणजे लसूण, हिरवी मिरची, जिरं वगैरे हे कुटून घेतलं आणि मग त्याची फोडणी वगैरे दिली. आणि आता मी कढीपत्ता वगैरे त्यात टाकते, कोथिंबीर आणि कढीपत्ता. तर कढीपत्ता ना असा पूर्ण सलग टाकला ना की तो त्या पिठातून बाजूला येतो आणि म्हणूनच त्याला थोडंसं कट करून टाकलं तर मग तो त्या पिठामध्ये बरोबर ॲडजस्ट होतो. आता याच्यामध्ये थोडंसं प्रमाणात पाणी वगैरे घेऊन आणि पीठ टाकलं की थोड्या वेळ झाकून वगैरे ठेवलं की मग ते एका प्लेटमध्ये थोडंसं तेल लावून त्याला थापून वगैरे ठेवायचं. बऱ्यापैकी गरम असतं ते आणि गरमच ते थापलं जातं, म्हणून थोडंसं हाताला पाणी वगैरे लावून आपण प्लेटमध्ये त्या पिठाला प्रॉपर असं पातळ असा लेयर येईल असं थोडंसं ॲडजस्ट करायचं. आणि त्यानंतर मग मी चपात्या बनवायला घेतल्या. चपात्या बनवताना मी शक्यतो 3 पुडाच्याच चपात्या बनवते, कारण त्या चपात्या दिवसभर मऊ पण राहतात आणि त्याला लेयर पण छान येतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या फुगतात पण खूप छान. आणि हे बघा आपली चपाती किती छान फुगली आहे ती. खरं तर टिफिनला आपण थोडंसं लेट जेवण करतो ना, म्हणून चपाती जरा मऊ राहिली पाहिजे. म्हणून ती एकदम गरम पण टिफिनमध्ये नसते भरायची. खरं तर वास्तुशास्त्रानुसार आहे ना किचन आपला हा पूर्वेकडेच असला पाहिजे, जेणेकरून सकाळचं जे कोवळं ऊन असतं ना, जी सूर्याची किरणं असतात ना, ते आपल्या भाज्यांमध्ये पडणं फार गरजेचं असतं. ज्यावेळेला आपण भाज्या शिजवत असतो ना, त्यावेळेला त्यांचं सूर्यकिरण जे आहे ना ते भाज्यांमध्ये आल्यानंतर आपलं जेवण जे आहे ना ते खऱ्या अर्थाने सात्विक होत असतं. म्हणून ही थोडीशी अरेंजमेंट असली पाहिजे आपल्या किचनची पण. आणि आणि खरं तर ना जेवणामध्ये थोडंसं स्वीट असावं, म्हणून मग मी आजच्या मेनूमध्ये शेवयाची खीर बनवली. शेवया थोड्याशा तुपामध्ये परतवून घेतल्या, थोडंसं ड्रायफ्रूट वगैरे दूध वगैरे टाकून थोडीशी पातळ बनवली, जेणेकरून जेवणाच्या टायमिंगपर्यंत ती थोडीशी थिक होईल म्हणून. आणि आमचा हा ऑफिसचा टिफिन भरून रेडी झाला आहे. आजचा मिनी ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.